आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीची प्रक्रिया 13 ऑक्टोबरला पार पडली। जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर या ठिकाणी तर पंचायत समिती गणाची आरक्षण सोडत कोपरगाव तहसील कार्यालयाच्या सभागृहात उपजिल्हाधिकारी सायली सोळंके आणि तहसीलदार महेश सावंत यांच्या उपस्थितीमध्ये पारदर्शक पद्धतीने जाहीर करण्यात आली। या सोडतीमध्ये जिल्हा परिषद 5 गट तसेच कोपरगाव तालुक्यातील पंचायत समिती 10 गणांचं आरक्षण काढण्यात आलं। महिला, अनुसूचित जाती जमाती तसेच इतर मागासवर्गीय घटकांसाठी राखीव जागांची घोषणा करण्यात आली असून या आरक्षण सोडतीनंतर राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे। सोडतीचा कार्यक्रम तहसील कार्यालयातील सभागृहात संपन्न झाला। यावेळी प्रशासकीय अधिकारी, विविध पक्षांचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते। सर्व आरक्षण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केलं। आता या सोडतीनंतर संभाव्य उमेदवारांच्या चर्चांना वेग आला असून तालुक्यातील राजकीय समीकरणं कशी बदलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले। यामध्ये तालुक्यातील गणांचं आरक्षण पुढील प्रमाणे: वारी, अनुसूचित जाती, धामोरी, अनुसूचित जमाती, ब्राह्मणगाव, ओबीसी महिला, करंजी, ओबीसी, सुरेगाव सर्वसाधारण महिला, संवत्सर व्यक्ती, शिंगणापूर महिला, कोळपेवाडी महिला, चांदेकसारे व्यक्ती, पोहेगाव महिला। जिल्हा परिषद गटाचे आरक्षण पुढील प्रमाणे: सुरेगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, ब्राह्मणगाव सर्वसाधारण महिला किंवा पुरुष, संवत्सर सर्वसाधारण महिला किंवा पुरुष, शिंगणापूर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, पोहेगाव सर्वसाधारण महिला। अशा प्रमाणे आरक्षण जाहीर झालं असून अधिक माहिती तहसीलदार महेश सावंत यांनी दिली आहे। पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025 पंचायत समिती कोपरगावच्या गणाच्या जागांसाठी आरक्षणाची सोडत आज या कोपरगाव तहसील कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर सभागृहात सर्व लोकप्रतिनिधी, उपस्थित पक्षाचे प्रतिनिधी आणि मीडियाचे प्रतिनिधी यांच्या समोर काढण्यात आलेली आहे। त्यानुसार 31 सुरेगाव हा गण जो आहे तो सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे। 32 धामोरी जो आहे तो अनुसूचित जमातीसाठी आरक्षित राहिलेला आहे। 33 ब्राह्मणगाव गण आहे तो नागरिकाच्या मागास प्रवर्गातील महिलांसाठीचा आहे। 34 करंजी बुद्रुक हा गण नागरिकाच्या मागास प्रवर्गासाठी आहे। 35 वारी हा गण अनुसूचित जातीसाठीचा आहे। 36 संवत्सर हा गण सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे। 37 शिंगणापूर हा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित आहे। 38 कोळपेवाडी हा गण सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित आहे। 39 चांदेकसारे हा गण सर्वसाधारणसाठी आहे आणि 40 पोहेगाव बुद्रुक हा गण सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित राहिलेला आहे। अशा प्रकारे एकूण 10 गण जे आहेत कोपरगाव पंचायत समितीच्या अंतर्गत, या 10 गणातील एक अनुसूचित जातीसाठी, एक अनुसूचित जमातीसाठी, एक नागरिकाच्या मागास प्रवर्गासाठी, एक नागरिकाच्या मागास प्रवर्गातील महिलांसाठी आणि 4 गण सर्वसाधारण महिलांसाठी आणि 2 गण हे सर्वसाधारणसाठी किंवा अनारक्षित, अशा प्रकारे आरक्षण आज रोजी निघालेलं आहे। या आरक्षण प्रक्रियेमध्ये माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार उपजिल्हाधिकारी पुनर्वसन श्रीमती सायली सोळंके मॅडम या उपस्थित राहिल्या। त्यांनी या ठिकाणी आरक्षण प्रक्रियेमध्ये मार्गदर्शन केलेलं आहे। तसे सर्व मीडियाचे प्रतिनिधी, सर्व लोकप्रतिनिधी हे देखील उपस्थित राहून शांततेत आरक्षण प्रक्रिया आपली पार पडलेली आहे। यामध्ये हरकतीसाठी वेळ जो आहे, जो आयोगाने कार्यक्रम दिलेला आहे त्याच्यानुसार 14 ते 17 ऑक्टोबर या कालावधीमध्ये ज्यांना हरकत घ्यायची असेल त्यांनी हरकत मान्य जिल्हाधिकारी कार्यालयात सबमिट करायची। जिल्हा परिषद गटाच्या आरक्षणाबाबत माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे त्या ठिकाणी आरक्षण डिक्लेअर झाल्यानंतर त्याचे आरक्षणाचे तपशील जाहीर होईल। माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव।